त्याची सद्गुरु शरण मनवाणी काया, अपार करुणा घनगंगा कृपाभिलाषिया. जेथ प्रचितीचे बोलणे भावोत्कट सहजतया, आदरे वंदिते सद्गुरो वरदानंदराया. आपण एक भाग स्वामी वरदानंद भारती यांच्या चरित्राचा बघितला. आता दुसऱ्या भागाकडे वळतो आहोत. त्यांचं संबंध चरित्र हे अनुभूतीशीच निगडीत आहे. त्यांच्या जीवनामधली प्रत्येक गोष्ट ईश्वरार्पण बुद्धीनी आणि अत्यंत शुद्ध भक्तीच्या पातळीवर ईश्वर समर्पित व्यवहारांनी, विचारांनी, आचारांनी आणि प्रत्यक्ष कृतींनी त्यांनी केलेली आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं चरित्र पाहायचं तर सामान्य पद्धतीने एक चरित्र आपण काल जसं घाईघाईने बघितलं तसं आयुर्वेदामध्ये खूप मोठं काम केलं. त्यानंतर आपला प्रपंच अत्यंत नेटकेपणाने केला. आपली सगळी कर्तव्य उत्तम निष्ठेने पार पाडली. आपल्या जीवनातला एक क्षणसुद्धा फुकट जाऊ दिला नाही. ईश्वरी उपासना, प्रपंचातल्या गोष्टी, त्याचबरोबर आयुष्यातली कर्तव्य, बाहेरच्या काही जबाबदाऱ्या, सर्व बाबतीमध्ये त्यांनी आपला कटाक्ष ठेवला होता आणि विहित कर्माचं आचरण ते अत्यंत काटेकोरपणे करत होते. हे तर आपण अनेक जीवनांमध्ये बघतच असतो. त्याचं फार वर्णन आपल्याला केलं नाही आपल्या पुढे. हिमालयाच्या यात्रासुद्धा आयुष्यभरामध्ये एकदा वयाच्या 41व्या वर्षी यात्रा सुरू झाल्या. तो देह ठेवला त्या 82व्या वर्षापर्यंत हिमालयाच्या यात्रा, हिमालयातलं वास्तव्य त्यांचं सातत्याने चालूच होतं. त्यामुळे अनेक गोष्टी त्यांच्या जीवनामधल्या आपण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये बघितल्या. त्यांच्या लेखनाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्या अनुभूतींचा विषय खूप विस्ताराने जरी नाही मांडता आला तरीसुद्धा थोडासा आपण त्याचा विचार करू की लेखन करायचं म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने करायचं, त्याच्या परवानगीने करायचं. त्यांनी दर्शन देताना तुला जे श्रौत वाङ्मय आहे त्या वाङ्मयावर लिखाण करायचं आहे असा आदेश जेव्हा नारायणाने दिला आणि त्याचबरोबर या परिवारालाही सांभाळायचं आहे अशा दोन गोष्टी जेव्हा त्यांनी सांगितल्या तेव्हा त्यांनी सांगितलं, मी आता तक्रार करणार नाही देवा, माझ्याकडून आता कोणतीही ना हो अशी गोष्ट राहणार नाही. तू सांगितलंयस तर तुझ्या आज्ञेनीच मी वागेन. आपण गेल्या वेळी बघितलं. एक उदाहरण म्हणून आपल्या पुढे मांडते की जेव्हा नारायणाने सांगितलं की श्रौत वाङ्मयावर लिखाण कर, कोणतं सुरू करावं असा त्यांना प्रश्न पडला की उपनिषद का ब्रह्मसूत्र. त्यांनी विचार केला ब्रह्मसूत्रावर आधी लिहावं, कारण सर्व आचार्य ब्रह्मसूत्रावरचं लिखाण अधिक महत्त्वाचं म्हणतात. कारण ब्रह्मसूत्रावरती आपली तत्वभूमिका जेव्हा आपण कसोटीच्या दगडावर घासावं तसं ते तत्वज्ञान जेव्हा आपण घासून घेतो त्यावेळी उपनिषदांमध्ये ते काम करावं लागत नाही. पण ब्रह्मसूत्राच्या मध्ये आपलं तत्वज्ञान जर प्रत्येक सूत्राचं जर बरोबर विवेचन करू शकत असेल तर मात्र आपलं ते तत्वज्ञान उभं राहतं किंवा तो इजम, तो वाद किंवा ती भूमिका, तत्वज्ञानाची ती पठडी मान्य होऊ शकते. आणि त्याकरता पहिलं उपनिषद जे ब्रह्मसूत्र उपनिषद असलं पहिलं तरीसुद्धा पहिल्यांदा ब्रह्मसूत्र प्रस्थानत्रयीमधलं दुसरं प्रस्थान जे तर्क प्रस्थान आहे त्याच्यावरच आपण लिखाण करावं असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि बरोबर दोघीजणी आमच्या वसुताई आणि त्यांच्याबरोबर एक असलेले मनू महाराज किंवा मनोहर कोकलेगावकर आणि भारती असे हे चौघेजण हे गेले उत्तर हिंदुस्थानात आणि उत्तरेकडून सरळ बद्रीनारायणला गेले. बद्रीनारायणपासून पुढे जाऊन व्यासगुंफेत जाऊन दर्शन घेतलं, तिथे नैवेद्य आधी केला, पुढे वसुधाराचं दर्शन घेतलं, पुन्हा परत ज्या ठिकाणी राहायला एका आश्रमात व्यवस्था करून घेतली होती त्या आश्रमामध्ये परत आले आणि तिथे त्यांचा जीवनक्रम सुरू झाला लिखाणाकरताचा. रोज लिखाण होत असे. थोडे दिवस गेले आणि त्यांच्या छातीत दुखायला लागलं, त्रास व्हायला लागला. आता उठणं बसणं अवघड. म्हणाली की आपण पटकन दाखवून देऊया, डॉक्टरांना बोलावूया, इथल्या डॉक्टरांना बोल.
ते म्हणाले नाही, कारण इथे येताना मी शारदांबेचं दर्शन घेऊन आलो आहे, तिची परवानगी घेऊन आलो आहे. तिला म्हटलं आहे मी की मी ब्रह्मसूत्रावर लिहिण्याचा विचार करतो आहे आणि ते फार गूढ आहेत त्याच्यातले सिद्धांत, आणि त्याचबरोबर त्याच्यावर विवेचन करणंही अवघड आहे. तुझंच मला सहकार्य मिळालं तरच मी करणं शक्य आहे. तुझीच कृपा माझ्यावर झाली पाहिजे, अन्यथा मी काय लिहू शकणार. तर मी तिच्या परवानगीने इथे आलेलो आहे. आता तिच्या इच्छेने मी इथे आलो आहे. आता मी माझ्या इच्छेने जाणार नाही, कारण मी माझ्या इच्छेने इथे आलोच नाही आहे. आता हट्ट नाहीच जाणार म्हणून, आणि हे सगळे लोक मागे लागले की आपण तयार व्हा, आपण जाऊया आणि खाली उतरूया आणि खाली महाराष्ट्रात जाऊन पुढचं लिखाण करूया. या सगळ्या गडबडीमध्ये एके दिवशी आप्पा म्हणाले मी विश्रांती घेईन, पण मी काही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खाली उतरायला तयार नाही. बघू काय होणार असेल त्याप्रमाणे बघता येईल आपल्याला. हा सगळा विचार जेव्हा त्यांच्या मनामध्ये आला तेव्हा त्यांनी ठरवलं की पडून राहायचं, विश्रांती घ्यायची, कीर्तनं मनूला वाचायला सांगायची, त्यांनी आपल्याला ती म्हणून दाखवायची आणि कीर्तनं आपण आपल्या कानावर सारखी पडताहेत, ईश्वराच्या स्मरणामध्ये आपण राहू शकतो. कीर्तन सेवा आपल्या मनामध्ये जणू काही होते या अर्थाने ते सारखे कीर्तन ऐकत होते. त्या काळामध्ये एक 5-6 दिवस झाले असतील सकाळचं लिखाण व्हायचं. लिखाण झाल्यावर पुन्हा त्याची एक प्रत, तेव्हा कार्बन कॉपीशिवाय कॉपी नसे, त्यामुळे आणखीन एक प्रत करून कोणाला जर तपासायला द्यायची असेल तर करायची, अशी एक पद्धत होती. तर ती व्हायची, तीच कार्बन कॉपी व्हायची आणि त्या कार्बन कॉपीवर एक प्रत तयार व्हायची. पण आणखीन एखादी प्रत तयार करायला प्रेसला द्यायला म्हणून एक पुन्हा प्रेसची प्रत वेगळी पुन्हा काढली जायची. तर असंच मनू महाराज एका खोलीमध्ये त्याचं लिखाण करत बसले होते. या दोघीजणी गंगेवर गेल्या होत्या आणि आंघोळी वगैरे आपलं सगळं सकाळचं काम आटोपून अजून परत यायच्या होत्या. तर तेवढ्या वेळामध्ये बराच वेळ झाला आप्पा काही बोलले नाहीत, काही नाहीत. हे बघितलं तेव्हा मनू महाराजांना वाटलं अरे असं कसं झालं, आप्पांचा काही आवाज येत नाही आहे, बघावं तरी आप्पा कुठे बसलेत काय नाही. त्यांनी जाऊन बघितलं तर आप्पा बसलेले आहेत मांडी घालून, त्यांच्या डोळ्यातनं पाण्याच्या धारा वाहत आहेत आणि सकाळी या दोघींनी जो हार वरदनारायणांच्या फोटोला घातला आहे तो हार यांच्या गळ्यात येऊन पडला आहे आणि वरदनारायणापासून आप्पा बसले आहेत. ते सर्व खोलीचं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतचं अंतर, त्याच्यामध्ये फुलं पडलेली आहेत. आणि ते आले आप्पांच्या जवळ, म्हणाले आप्पा हे काय आहे. आप्पा म्हणाले बोलू नकोस, कोणाला सांगू नकोस, आता एकच आहे, आता आपल्याला इथे राहायचं नाही, आता आपल्याला खाली जायचं आहे पंढरपूरला. आता 5-6 महिने राहण्याच्या ह्यानी पैसे, धान्य, धुन्य सगळी तयारी नेलेली होती. आता काय, इतका आनंद झाला होता आप्पांना. आपण अरे आजच्या आज उतरायचं खाली. या मुली बाहेरून आल्या, भरा 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 सगळं वाटून टाकलं, जे काय धान्य वस्तू त्यांच्याजवळ होत्या, पैसे, आणि फक्त प्रवासापुरते पैसे ठेवून घेऊन ते खाली उतरले आणि पंढरपूरला आले. पंढरपूरला येऊन ते ब्रह्मसूत्रार्थ दर्शिनीचं लिखाण त्यांनी पुरं केलं. 8,000 ओव्या, म्हणजे आपण बघा ज्ञानेश्वरीपेक्षा 1,000 कमी ओवी संख्या, इतकी 8,000 ओवी संख्या असलेला ग्रंथ अवघ्या 60 दिवसात लिहिला. अवघ्या 60 दिवसात ते वरून पुन्हा खाली येऊन सुद्धा काम झालं त्या ग्रंथाचं. भगवंताच्या कृपेने झालं, भगवंताच्या इच्छेने झालं. प्रत्येक वेळी असंच घडत असे की त्यांना काहीही करावंसं वाटलं, कोणत्याही गोष्टीत मन घालावंसं वाटलं तरीसुद्धा ईश्वराच्या आज्ञेशिवाय त्यांनी कधी केलं नाही आणि ईश्वरसुद्धा योग्य ती आज्ञा दिल्याशिवाय राहिला नाही. म्हणजे यांना कधी ईश्वरानेही संदिग्ध ठेवलं नाही. आता वय पुढे चाललं, पुष्कळ लिखाण झालं. प्रत्येक लिखाणाच्या वेळी असे प्रसंग आहेत की ज्यावेळी त्यांनी काही ना काहीतरी अनुभव घेतलेला आहे. त्या सगळ्या अनुभवांचा विचार करणं अवघड आहे. अनेक वेळचे, अनेक प्रसंगांमधले, अनेक कार्यक्रमांमधले, कीर्तनाच्या वेळचे, प्रवचनांच्या वेळचे, कार्यक्रम संपल्यानंतर समाप्तीच्या वेळचे, असे अनेकानेक अनुभव आहेत की ज्या अनुभवांमधनं त्यांनी आपलं काव्य रचलं आहे आणि त्याचबरोबर ते अनुभव
कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपामध्ये शब्दबद्ध झालेली आहेत. पुढे आता मनामध्ये जेव्हा वानप्रस्थाश्रम वयाच्या 54-55व्या वर्षी त्यांनी सुरू केला आणि वयाच्या 70पर्यंत वानप्रस्थाश्रमाचा अनुभव घेतला. आता संन्यास घ्यायचा आहे. दासगणू महाराजांना आपल्यामुळे घेता आला नाही ही एक खंत, आणि चतुर्थाश्रम स्वीकारावा आणि चारही आश्रम योग्य प्रकाराने पालन झाले अशा तऱ्हेने आपलं जीवन एक कृतार्थ व्हावं अशी त्यांची धारणा होती की चारही आश्रमांना आपण प्रवेश करावा आणि त्यांना त्यामध्ये राहून आपलं जीवनाचं आपण सार्थक करून घ्यावं. त्यांनी आता चतुर्थाश्रम कसा स्वीकारायचा, कधी स्वीकारायचा, आणि समजा चतुर्थाश्रमामध्ये आपण राहिलो तर भगवंत आपल्याला किती काळ ठेवणार आहे, म्हणजे मी काय करायचं आहे. चतुर्थाश्रमाचं जे काही नियोजन आहे आयुष्यात त्यांच्या कायम नियोजन होतं. पूर्ण नियोजनाने आयुष्य जगले. दर 5 वर्षांनी काय करायचं आहे आणि कसं पूर्ण करायचं आहे हे त्यांनी ठरवलेलं असेल आणि ते त्या पद्धतीने पुरं होत पण असेल. आता त्यांना संन्यास घेतल्यानंतर काय करायचं याचंही नियोजन करायचंच होतं. त्यावेळी त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना विनंती केली की माझी इच्छा आहे खूप, आपण मला मार्गदर्शन करा आणि सांगा की संन्यास दीक्षेनंतर किती काळ आयुष्यात जगायचं आहे. जर काही बऱ्यापैकी काळ मिळणार असेल तर काही लिखाण करता येईल, तसा बऱ्यापैकी काळ नसेल तर सामान्य पद्धतीने सामान्य काम करता येईल. पण मला कळावं, आपलं मार्गदर्शन व्हावं, आपण मला उत्तर द्या असं त्यांच्या मनात. ते पंढरपूरला होते, तिथून निघाले, आळंदीला आले. आळंदीत 5 दिवस राहिले आणि आळंदीमध्ये काही उत्तर मिळालं नाही आणि त्यांना असं वाटलं की काय ज्ञानेश्वर माऊलींची काही इच्छा कळत नाही आहे, परत जावं आपण पंढरपूरला. म्हणून तिथून निघाले आणि परत आले पंढरपुरामध्ये. पंढरपुरात आल्यानंतर एक एकादशी निघून गेली, पुढची एकादशी आली. आता त्या एकादशीला ते आपल्या घरात होते, आपल्या खोलीत होते, पंढरपूरच्या घरात. त्या खोलीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दर्शन दिलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचं जे काव्य आहे ते काव्य असं आहे. म्हणाले, बरं झालं देवा तू मला उत्तर दिलंस. सच्चिद घन आनंद मात्र हा नारायण श्रीहरी, सर्व दूर भरलेला सांगे वेदशास्त्र आदरी. संतांनी हा अनुभव घेऊन त्यास तसे गाईले, जिथे जिथे वैविध्य दिसे ते तद्रूपची आगळे. म्हणाले, काय करावं भगवंता, तुझं जे वात्सल्य घन असं रूप आहे ते रूप मी पाहिलं आहे, तुला मी अनुभवलं आहे. आणि आता मी इथे मी कैलासामध्ये जे अनुभवलं ते आता मी या ठिकाणी तुला म्हणतो आहे की तू मला त्याचं उत्तर दे. आणि त्याप्रमाणे मी तुमच्या ठिकाणी शरण आलो आहे असं म्हणून त्या स्मरणामध्ये, कैलासाच्या स्मरणामध्ये, कारण तो प्रसंग आपल्याला सांगते मी की का कैलासाचं स्मरण आपण आधी म्हटलं. त्याचं कारण असं की तू जी करुणा माझ्यावर करतोस, इतक्या लांब मी तुझ्यापासून आहे आणि हे कैलास मानसा तुम्ही माझ्यापासून इतके दूर आहात, पण त्यांनी इतक्या लांबून माझ्यावर कृपा करावी असं माझ्याकडे काय आहे, आणि त्यांनी मला इतकं जवळ करावं अशी भक्ती तरी माझ्याकडे आहे का, अशी बरीच आळवणी त्यांनी त्या पदात केली आहे. ती का केली आहे ती आपण बघू. आत्ता आपण पाहतो आहोत ते माऊलींना शरण आले आणि ते म्हणतात, शरण मी आलो आपुल्या चरणी, संत शिरोमणी ज्ञानेश्वरा, जगाची माऊली अनाथा सावली, नांदे रावळी तुझी कृपा. म्हणाले, तू आमच्याकरताच बसलेला आहेस. म्हणाले, मी तुझ्याकडे प्रश्न विचारतो आहे आणि मला संन्यास दीक्षेनंतर काय स्वरूपात ठेवायचं आहे तुला, त्याचं मार्गदर्शन मला कर. आता त्यांनी तर काही उत्तर दिलं नाही. 5 दिवस राहून परत आले. आपल्या इथे आल्यानंतर आपल्या जागेत, आपल्या घरात जेव्हा माऊली प्रकट झाली, काय त्यांच्याशी बोलली, काय बोलणं चा मतितार्थ झाला किंवा ते कसा संवाद केला आपल्याला काही माहीत नाही. पण काव्यात त्यांनी जी आपली अनुभूती दिली आहे ती अशी आहे
की बरे दिले ती उत्तरा महाराजा ज्ञानेश्वरा. बरं झालं म्हणाले, मी तिथे येऊन आपल्या मागे इतका विचारत होतो आणि पाठपुरावा करत होतो, आपण तिथेही मला काही उत्तर दिले नाही. मी परत आलो निराश होऊन. पण आता मला असं वाटतं की आपण कदाचित मला इथे येऊन तरी उत्तर द्याल किंवा मला पुन्हा बोलवाल. पण म्हणाले, आपणच स्वतः इथे आलात आणि मला उत्तर दिलं. कसा हो उतराई, इथे आपण आला त्याचा उतराई कसा हो. दया सिंधो माझे आई, दिव्य आपुल्या दर्शने कृपा केली नारायणे. आपल्या दर्शनामध्ये नारायणाची कृपा आहे. आपलं दर्शन मला माझ्या इथे खोलीमध्ये मी पंढरपुरात असताना मला झालेला आहे. आणि हा जो प्रसंग आहे, हे जे घडलं आहे, हे साक्षात गोरट्यामध्ये घडलं आहे. पंढरपुरातून मी तुझ्याकडे चौकशीला आलो, बोललो, हट्ट केला, तुझे पाय धरले, हे सगळं केलं आणि तू मात्र दर्शन मला या ठिकाणी आता गोरट्यात दाखवतो आहेस. आणि आता तुझी अनुभूती मला इथे येते. दिव्य आपुल्या दर्शने कृपा केली नारायणी, मान्य आहे मदंतरा काळ नेमिला साजिरा. याचा अर्थ असा की माऊलींनी त्यांना तुला हा इहलोक सोडून केव्हा जायचं आहे हा काळ सांगितलेला आहे आणि त्यामुळे त्यांना तो काळ माहिती आहे. आणि आता ते म्हणतात की मान्य आहे मदंतरा, मला तो काळ मान्यच आहे, कारण ज्या काळात मला हा लोक सोडायचा आहे त्या काळात सोडणारच आहे मी. काळ नेमिला साजिरा, व्याधी होवो कोणताही, भय त्याचे मला नाही. कोणत्या व्याधीने तू घेऊन जाणार आहेस, काय यातना भोगावे लागणार आहे हे मला तर काही माहीत नाही, परंतु त्याचं काही मला भय वाटत नाही. म्हणाले, मला त्याचे भय नाही. अनंताची मिटे खंत, एकादशी करी शांत. पण एवढं कळलं तुम्हाला च्या सांगण्यावरून मला की जी मिळाली आहे ती एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण मला घेऊन जाणार आहे. आता काय आता खंत करावी, काय वाईट वाटावं, ह्याच्या इतकं आणखीन चांगलं काय, आपण मला एकादशीला घेऊन जाणार आहात. तर मला हा विषय समजला आहे, मला कळलं आहे आणि आपण त्याप्रमाणे व्यवहार करत आहात आणि मला शांत करतात, माझं मन शांत केलं. असं म्हणण्याचं कारण काय, कारण त्यांना एकदा ती तारीख किंवा तो दिवस कळल्यानंतर त्यांनी मनुस्मृती लिहायला सुरुवात केली. त्यांनी ठरवून टाकलं की आपल्याला जर काळ मिळतो आहे तर आपण मनुस्मृती लिहायला घ्यायची. आणि मग त्यांनी मनुस्मृती लिहायला सुरुवात केली. मनुस्मृतीचा ग्रंथसुद्धा मोठा डबल डेमी साईजचा 1100 पृष्ठांचा ग्रंथ आहे आणि एवढा जबरदस्त ग्रंथ त्यांनी मराठीमध्ये लिहून काढला आहे की ज्याला तोड नाही. आणि त्यामुळे आता त्यांना जीवनाचं उद्दिष्ट कळलं होतं. मानसावरती विलक्षण प्रेम, विलक्षण प्रेम. त्यांना 2 ठिकाणं इतकी भावलेली होती. एक ठिकाण बद्रीनारायण आणि दुसरं ठिकाण मानस. ते म्हणत असत, एकदा नारायणाला जर मी पुन्हा गेलो ना तर आता नारायण सोडून मी परत येणार नाही. आणि तसंच मानसाच्या दर्शनाला जर पुन्हा जायची संधी मिळाली तर मानस सोडून पण मी पुन्हा खाली येणार नाही. आता मानसाला जाण्याचा त्यांचा प्रश्न आला नाही, पण त्यांच्या शिष्यवर्गांपैकी एक डॉक्टर उमा हेरूर आणि त्यांचे यजमान अशोक हेरूर अशा दोघांनी ठरवलं की आपण पायी जाऊन कैलास परिक्रमाही करायची आणि मानस सरोवराचं दर्शन पण घ्यायचं. आता ते जेव्हा जाणार तेव्हा आप्पांना भेटायला आले आणि आल्यानंतर आप्पांना म्हणाले, आप्पा माझं एक काम करा आणि मला आपण मानसाकरता काही निरोप द्यायचा असेल तर द्या. आप्पा म्हणाले, जरूर जरूर देतो तुला निरोप. आणि त्यांनी त्याला एक पत्र लिहिलं, भुर्जपत्रावरती मानस सरोवराकरता एक पत्र लिहिलं. ते पत्र असं आहे, मानसा तुझसी वंदन भावे, सहाय्य तू मजसी नित्य असावे, त्वत्स्मृती सतत नांदत चित्ती, तीच ठेवीत हृदी स्थिर भक्ती, भावतेच पथ दाखविता ती, अंतरात वसुदे नित्य शक्ती, नित्य शांती, बालके तव तटावरी झेप घेती. कारण ही मुलं येत आहेत ना तिथे, जात आहेत, म्हणजे हे दोघे जण पती पत्नी, तर पाठवी तया सुखरूप. त्यांना इथे परत पाठवताना सुखरूप पाठव,
तुझ्या इथे फार त्रासात पाडायची वेळ येऊ नको. आनंद मिळू दे तुझ्या प्रवासाचा, तुझ्या दर्शनाचा, तुझ्या सहवासाचा. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, कैलास दर्शन स्वरूप दुजे शिवाचे, हो हो मुलास सुख साधन मंगलाचे. ऐश्वर्य कीर्ती हरिभक्ती मिळवतया ते, रक्षी तयास विनती तुझी या जलाते. हे मानसा, तुझ्या जलाला मी अशी विनंती करतो की हा दुजा शिवच आहे, शंकरच आहे कैलास म्हणजे. आणि ह्या मुलांचं सुखाचं साधन, मंगलाचं साधन ह्या कैलासाचं दर्शन हो, यांचं जीवन उत्तम राहो, यांच्या जीवनामध्ये सुखसंपत्ती मिळो आणि ऐश्वर्य कीर्ती हरिभक्ती सहित प्राप्त हो. आणि ह्या मुलांना मानसा तुझं जल जे आहे कल्याणकारी हो, आशीर्वादपर हो, कृपा करणारं हो, तसंच कैलासाचं दर्शनही त्यांना मंगलता देणारं हो. अशा प्रकारे मानसाकडे मागणं मागितलं आणि कैलासाच्या दर्शनाचेही लाभ तू दे असं मानसाला म्हटलं. तर शेवटच्या दिवशी ही मंडळी तिथून निघायची होती. त्या दिवशीची जी पूजा आहे ती पूजा तिथे जेव्हा केली त्यांनी शेवटच्या 1-2 दिवसामध्ये, तर त्या पूजेमध्ये त्यांनी सांगितलं की आता आपण आप्पांनी जे दिलं आहे ते देऊया. मानसाला अर्पण करून एक वाटी होती, त्या वाटीमध्ये एक बेलाचं पान होतं शिवाला देण्याकरता म्हणून सोन्याचं, आणि काय मोती आणि हे काही थोडीशी रत्न घातलेली असतील, आणि त्याबरोबर एक पत्र होतं. हे सगळंच्या सगळं आणि नारळ, तो नारळ फोडून तिथे वाहून द्यायचा असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी तो नारळ फोडला, बरोबर 2 शकलं सुंदर झाली. आणि तो नारळ, ती वाटी चांदीची आणि ते सगळे रत्न वगैरे आणि बेलाचं पान सोन्याचं सगळं प्रवाहित केलं. त्याबरोबर ते मानसाच्या जलामध्ये दिसेनासं झालं. आता त्यांची पूजा अंघोळ सगळं करून ते बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर असं होतं, हवा खूप छान होती, त्यांना खूप चांगला काळ मिळाला. त्यामुळे ते काय करायचे, सकाळी आंघोळ करून आपली सगळी अर्निका आटोपली की जर वाटलं तर दुपारच्या वेळी जर ऊन पडलं असेल तर पुन्हा जलात जायचं, पुन्हा मानसाचं स्नान करायचं. तर त्याप्रमाणे ते दुपारी आले तिथे स्नान करण्याकरता म्हणा, जलात उभं राहण्याकरता म्हणा, काही म्हणा. ते जेव्हा तिथे आले तेव्हा त्यांनी बघितलं की आपली ती वाटी, त्यातलं नारळाचं अर्ध शकल आणि त्या वाटीमध्ये तुळशीचं पान आलेलं आहे. आणि ते पाणी, त्यांनी ती वाटी उचलताना खूप आश्चर्य वाटलं. इथे काही नव्हतं, केव्हापासून येऊन बसलोय आपण किनाऱ्यावरती, पण आता अगदी आपल्या डोळ्यासमोर ती वाटी आली आहे, त्या आपल्या डोळ्यापुढे त्याच्यातलं पाणी आणि ते सगळं पाहतोय आपण, तुलसीपत्र. ते पुढे आले. तर पुढे आल्यानंतर त्यांनी त्याला हात लावला आणि वाटी उचलली. आश्चर्य असं की त्या वाटीतलं जल गरम आहे आणि त्या जलाला सुंदर सुवास आहे. ते म्हणाले, दोन्ही कसं शक्य आहे? मानसाच्या जलामध्ये सुवासही नाही आहे आणि मानसाचं जल तर उष्ण नाहीच आहे. पण त्यांनी ते जल उचलून घेतलं, भरलं, आपल्याबरोबर ते घेऊन निघाले. आणि म्हणून बघाशी आपण जी सुरुवात केली ना की भगवंताची आळवणी केली आहे, हे सगळे पाठोपाठचे प्रसंग आहेत, त्याच वर्षातले प्रसंग आहेत. 1988 सालचेच प्रसंग आहेत. त्यामुळे ते सांगतात की म्हणाले, सावधर आहुनी धरुनी विवेका, भजता या आदरी, असून अनादी अनंत करुणा करीतो दासावरी. म्हणाले मनापासून त्याची करुणा भागली की तो आम्हाला त्या ठिकाणी आनंद दिल्याशिवाय राहत नाही, असं म्हणून त्यांनी त्या कैलास आश्रमामध्ये उत्तर काशीला ही रचना केलेली आहे कैलासाच्या संदर्भामध्ये. कारण तिथूनच ते कैलास मानस सरोवराच्या यात्रेला गेले, त्यांच्याकडून पत्र घेतलं आणि त्यांनी म्हटलंय किती सुंदर बघा, बालके तव तटावरी झेप घेती, पाठवी तया सुखरूप, त्यांना सुखरूप पाठवून दे. असो, हा प्रसंग जेव्हा घडला त्यांना मोठं आश्चर्य वाटलं त्या दोघांना. त्यांनी ते जल आणि ते तुलसीपत्र सोन्याचं ते घेऊन जे आले ते त्यावेळी आप्पा उत्तर काशीला नव्हते, ते तोरगोरट्याला आले होते. तर हे त्या कैलासाला जाऊन उत्तर काशीला न थांबता थेट गोरट्याला आले
मुंबईला आपल्या घरी न थांबता तिथून सरळ निघाले आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला एवढं आश्चर्य वाटलंय की ती वाटी कशी परत आली, एवढ्यांनी एवढ्या वस्तू दिल्या. जर पाणी जर फेकत असेल बाहेर तर सगळ्यांच्याच वस्तू बाहेर यायला हव्या होत्या, कुणाच्याच वस्तू आल्या नाहीत. आपल्याला मात्र त्याचा प्रसाद आला. ती अर्धी वाटी आली नारळाची आणि त्याचबरोबर या वाटीत कोमट जल, सुगंधी जल आणि आश्चर्य असं की गोरट्यात पोचेपर्यंत सुद्धा त्या जलाचा गंध कायम होता. आणि त्यामुळे मोठा सगळ्यांनाच आनंद झाला आणि असं वाटलं ईश्वराने कृपा केली, भगवान शंकरांनी कृपा केली, कैलासाने कृपा केली, मानसाने कृपा केली. आता असे प्रसंग शेकडो आलेले आहेत आणि प्रत्येक छोट्या मोठ्या ग्रंथाच्या बाबतीत आलेले आहेत, ते लिखाण करताना आलेले. त्यामुळे खूप काही आपल्यापुढे मांडावं असं नाही. एक हिमालयातल्या प्रवासाचा हा एक प्रसंग मांडला आणि तो एक ब्रह्मसूत्रार्थदर्शिनीच्या लिखाणाचा प्रसंग मांडला. आता त्याच्या पुढे आता आपण बघतो आहोत तो की खरंच मी काय करू भगवंता, कारण आता मी तुझ्या ठिकाणी जी विनंती करतोय ती विनंती अशीच आहे की मला संन्यास दीक्षा घेतल्यानंतर त्या आश्रमात नेमकं काय करायचं आहे, मला माझ्या जीवनाचं उद्दिष्ट त्या संन्यासाश्रमातलं तू सांग. आता त्यावेळी माऊलींनी त्यांना उत्तर दिलं की अनंताची मिटे खंत, एकादशी करी शांत. हा जो नेहमीला काळ जो आहे तो काळ त्यांनी सांगितलाय कसा मान्य आहे मदंतरा. मला मान्य आहे भगवंता, जो काळ तुम्हाला जगण्याकरता आयुष्य म्हणून दिला आहेस तो मला मान्य आहे. मला काळ नेहमीला साजिरा चांगला काळ दिला आहेस तू, कारण ज्या दिवशी मला तुझं दर्शन झालं गंगोत्रीला त्याच दिवशी तू मला घेऊन जाणार आहेस हे मला कळलंय. त्यामुळे तो काळसुद्धा अगदी साजिरा गोजिरा आहे, मला आवडलेला आहे. आणि म्हणून मी त्यावेळी तुझ्या दर्शनासाठी उत्सुक आहे, तुझ्याकडे येण्यासाठी उत्सुक आहे असं म्हणून तेव्हा त्यांनी पुन्हा आनंदाने आपला जो प्रवास आहे मानसविहार गोरटे म्हणजे गोरट्यामधल्या मुक्कामात एक मोठी प्रसन्नता स्वीकारली. आता तिथे थांबत नाही ते, त्यांनी ताबडतोब काय करावं, आता काय लिहायला घ्यावं सुरू केलं. लगेच टाचणं काढायला सुरुवात केली मनुस्मृतीच्या करता. आणि मग ती टाचणं अजून, हे साल 88च आहे बरं का, 91 साली त्यांनी संन्यास दीक्षा घेतली, तोपर्यंत मनुस्मृतीच्या वरचं काम सुरू केलं, लिहायला सुरुवात झाली. कारण त्यांना माहिती आहे आपल्याला केव्हा जायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला हा ग्रंथ पुरा करायचा आहे. त्यांनी ते लिखाणाला सुरुवात केली, काम सुरू झालं, वेगाने चालू होतं. लोकांना आपण काय लिहिलंय ते दाखवत होते, प्रस्तावना एका बाजूने लिहित होते, एका बाजूनी माहिती गोळा करत होते, लोक काही काही माहिती आणून देत होते, विषय समजून घेणं, मांडणं, त्याच्यावरची टीका टिप्पणी, अर्थ, सगळी कामं सुरू झाली सगळ्या बाजून. कारण एवढा मोठा ग्रंथ लिहायचा आहे, आता 1100 पृष्ठांचा ग्रंथ आहे, तो ग्रंथ संपन्न करणं काही सोपं नाही आहे. आणि त्यामुळे ते काम सुरू झालं. पुढे ते काम संपलं, त्यावेळी ते उत्तरकाशीला होते. शेवटच्या त्यांनी जातानाच सांगितलं होतं की आता मी परत येणार नाही, आता वरून वर जाणार, आता मी वरून खाली येणार नाही, आता संपलं, वरून खाली उतरणं आता संपलं. गोरट्यामध्ये आपल्या गुरुमाऊलींचा म्हणजे दासगणू महाराजांचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांची बाकीची जी काही कामं होती त्यांच्या दृष्टीने त्यांच्या जबाबदारीची ती त्यांनी कामं आटोपत आणली आणि खालची व्यवस्था म्हणजे महाराष्ट्रातली व्यवस्था पूर्ण करून ते उत्तरकाशीला जे गेले ते पुन्हा परत न येण्याकरताच गेले. उत्तरकाशीला जाऊन राहिले. तिथे राहिल्यानंतर आता कुणी ना कोणीतरी त्यांच्याबरोबर एखादं कुटुंब असेल तर आलेला मनुष्य त्यांचं लिखाण करत असे. मनुस्मृतीचं लिखाण चांगलं जोरात चालू होतं, खूप व्यवस्थित पद्धतीने त्याच्या नोट्स, ते सगळी जपणूक, ते सगळं जोडणं, सर्व लोक उत्तम प्रकाराने ते काम करत होते. आणि पुढे अगदी शेवटी म्हणजे त्यांनी
देह ठेवायचा आहे असं जेव्हा काळ येणार आहे त्यांना माहीत होता. त्यामुळे त्याच्या आधी ते पुस्तक पुरं केलं. आणि कधीही आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणता अनुभव घेतला किंवा ईश्वर कोणत्या तरी स्वरूपात आपल्याला येऊन भेटला हे त्यांनी कधीही कोणालाही सांगितलं नाही. पण तो अनुभव मात्र शेवटी अगदी शेवटच्या काळामध्ये जेव्हा कल्याणी त्यांच्याजवळ होती आणि मे जून महिना आलेला होता, ते याला जाऊन आले होते. जून कशाला, जुलै महिनासुद्धा म्हणा, की इतक्या पुढचा काळ होता शेवटचा. आणि त्यावेळी ते गंगोत्रीला जाऊन तिथे राहून चातुर्मास करून उत्सवाची सांगता करून खाली आले. येताना सांगून पण आले भगवंताला की आणि गंगेला की गंगामाय तूच मला मदत कर आणि भगवंतापर्यंत पोचव, माझा निरोप पोचव त्याच्यापर्यंत. असं बरंच काकुळतीने मागणं मागून ते इथे आलेले आहेत. म्हणजे कुठे, उत्तर काशीला. उत्तर काशीमध्ये येऊन राहिल्यानंतर काही फार दिवस लागलेच नाहीत, यथावकाश तो ग्रंथ पुरा झाला. ग्रंथाचं लिखाण पूर्ण झालं. ज्या दिवशी ग्रंथलेखन पूर्ण झालं त्यांच्या खोलीचं दार नेहमी बंद असे, त्यांच्या खिडक्या नेहमी बंद असत, त्या खिडक्यांवरचे पडदे नेहमी ओढलेले असत. बाहेरच्यांना इथे कोणी राहतंय का नाही राहतंय कधीच कळत नसे. आतली हालचालच बाहेर दिसायची नाही. त्यामुळे त्या लोकांना इथे कोणी महात्मा राहतो हे त्यांना माहिती पण नाही. असं इतकं स्वतःला पूर्णपणे एकांतात त्यांनी ठेवून घेतलेलं होतं. आता तिथे असताना सकाळच्या वेळी कधी आपल्यापैकी कोणी आलं तर सकाळी अप्पांच्याकडे जाणंच शक्य नाही, कारण अप्पांची खोली नेहमीच सकाळी बंद असायची, ती कधीच उघडली जायची नाही. आणि त्यामुळे सकाळच्या वेळी दारावर थाप पडली. आप्पा आले बाहेर. त्यांनी पाहिलं, दरवाजा उघडला. ते म्हणाले, आपण कोण आहात? त्या माणसाने सांगितलं, अहो मी पंढरपूरहून आलो आहे, आपल्याला भेटण्यासाठी आलो आहे आणि बाकी माझं काही काम नाही आहे. पंढरपूरची आपल्याला जे भस्म किंवा उदी मी तुम्हाला द्यायला आलो आहे आणि त्याचबरोबर प्रसाद देतो आहे, आपण प्रसाद घ्या आणि मी चाललो. असं म्हणून तो मनुष्य निघाला, थांबला सुद्धा नाही. तो कोण आहे ते कळलं सुद्धा नाही, कारण आप्पा झपझप पावलं टाकत बाहेर आले. तो कुठे गेला आहे बघायला, पण तो पुन्हा दिसला सुद्धा नाही. तेव्हा मात्र त्यांनी मला सांगितलं, म्हणाले, कल्याणी हा एक अनुभव मी घेतला आज. मी म्हटलं, हो साक्षात पांडुरंगच होता, तो दुसरा कोण असणार. पंढरपूरहून केवळ म्हणजे हे देण्याकरता ही पोचपावतीच आहे ना. हा एवढा मोठा ग्रंथ आता जाता जाता पुरा झाला आणि माझा आशीर्वाद आहे, त्याला कृपा प्रसाद आहे, तो कुणी का बरं आणून द्यायचा. भगवंतानी साक्षात स्वतः येऊनच तो प्रसाद त्यांना दिला. असे शेकडो अनुभव अप्पांच्या चरित्रामध्ये आहेत. ठिकठिकाणचे आलेले अनुभव आहेत. किती अनुभव आपल्या पुढे सांगायचे आणि काय सांगायचे हे कळत नाही. की त्यांच्या हिमालयातल्या प्रवासातले अनुभव सांगायचे का त्यांच्या साधनेच्या प्रवासातले अनुभव सांगायचे का लोकांच्या करता काही केलं त्याचे अनुभव सांगायचे. सगळं गुप्त, परमार्थ सगळा गुप्त. आणि परमार्थामधलं काहीही म्हणजे जो काही भाग, ज्याला तुम्ही एक चमत्कार म्हणा किंवा ज्याला तुम्ही कृपा म्हणा किंवा ज्याला ह्या मोठ्या मोठ्या साधू संतांच्या ठिकाणी चमत्कार करण्याची ताकद, कुणाला सिद्धी असते म्हणून योगी येत, तर कुणाला काही काही माणसं त्याचे पुष्कळ अर्थ लावतात. इथे तर त्या अर्थांचा विषय काही घेता येत नाही. घडलंय ते घडलंय, एवढं मात्र खरं आहे. जे घडलंय ते सत्य आहे. ज्यांच्या बाबतीत घडलं आहे ती माणसं सुदैवाने आजही विद्यमान आहेत. त्यांनी त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे जे घडलं आहे ते नाकारता येण्यासारखं नाही. आणि सगळ्यात मोठा भाग म्हणजे जीवनातल्या बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला चरित्रामध्ये वाचून कळतील. त्यानंतर त्या चरित्राचं मोठेपण चरित्र वाचता वाचता कळेल, कारण आपण सांगूच शकत नाही. काय सांगणार आपल्याला एवढ्या मोठ्या चरित्रामधून. आणि त्यामुळे फक्त जी अगदी मोठी बाजू की माझ्या भाग्याने मला ते अनुभवायला मिळाली. मी आणि विसोबा त्यावेळी अप्पांच्या इथे होतोच. अप्पा उत्तरकाशीहून गंगोत्रीला गेले. तिथे जाऊन गंगा दशहरा करावा अशी त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे गंगा दशहराचा उत्सव पार पडला आणि ते गंगा दशहराच्या उत्सवानंतर पुन्हा उत्तरकाशीला येऊन राहिले. आता उत्तरकाशीला येऊन राहिल्यानंतर मात्र
तिथे विसोबा आणि कल्याणी, विसोबा होताच पण कल्याणी तिथे जाऊन पोचली. बाकीची मंडळी जी दशहराच्या कार्यक्रमाकरता, उत्सवाकरता म्हणून गेली, ती मंडळी परत आली, म्हणजे खाली उतरली महाराष्ट्रामध्ये. आणि हे लोक आता तिथे राहत होते. जेव्हा ते गंगोत्रीला दशहरा करण्याकरता गेले त्यावेळी त्यांनी गंगोत्रीला दशहराच्या उत्सवाच्या वेळी, इथे हा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे, कारण त्या भागाचं निवेदन मी काय करू, मीच लिहिलं आहे, पण तरीसुद्धा ते शब्दांनी इथे वाणीने बोलून आपल्याला सांगणं जरा अवघड आहे. कारण ती वाणी एकतर शब्दच आतल्यात घोटाळतात, थोडंसं मन तिथे हलकं होतं, बोलता येत नाही पटकन. आणि त्यामुळे हे जे लिखाण करताना जी स्थिरता आहे, त्या स्थिरतेमधलं लिखाण मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. ते म्हणजे असं की ही जिवंत समाधी, संजीवन समाधी, स्वेच्छा देहत्याग, आपल्या इच्छेप्रमाणे, आणि आपली इच्छा म्हणजे नारायणाची इच्छा त्याच्याप्रमाणे. त्यांनी इथे सांगितलं की गंगोत्री इथला दशहराचा उत्सव संपला. आप्पा गंगोत्रीहून उत्तरकाशीला यायला निघाले. त्यांनी गंगा मातेला विनंती केली की तू माझी माय आहेस, माझे हित तुला चांगले कळते. आता तूच माझ्या वतीने नारायणाकडे विनंती कर की मला त्याने लवकरच येऊन घेऊन यावे. माते, हा निरोप त्वरेने त्याच्याकडे पोचव. आता माध्यम कोण झालंय, ही गंगा त्यांची माता, आणि तिला सांगितलं की नारायणाला सांगा लवकर या. आता महिन्याभरात नारायणाने आपल्या भक्ताला गुरुपौर्णिमेच्या दिवशी उत्तर दिलं. तिथे तर काही उत्तर दिलं नाही गंगोत्रीमध्ये. उत्तरकाशीला आल्यानंतर सुद्धा लगेच त्यांनी काही उत्तर दिलं नाही, परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मात्र संकेत दिला आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुझा दिवस मी तुला सांगतो. आनंद झाला अप्पांना, पण त्या आनंदाचं स्वरूप मात्र गंभीर होतं. त्यात अनेक भाव गोळा झाले होते. आनंद तर होताच, पण उत्सुकताही होती. भोळ्या भाबड्या परिवारजनांचा अकृत्रिम स्नेहाचा जो बंध आहे तो लौकिकदृष्ट्या शिथिल करून जाताना त्या निरागस लोकांची होणारी कासाविशी आठवून त्यांच्या कोमल मनाला बरं वाटत नव्हतं. म्हणजे नारायणाने स्वतः ज्या तिथीला आपल्याला दर्शन दिलं त्याच तिथीला त्याने आपल्याला जवळ करावं, ह्याच्यापेक्षा अधिक भाग्य ते कोणतं आहे. पण एकशी जीवा करता नारायणाने येण्याचे कष्ट घ्यावेत, त्यांना कधीही पटलं नाही. त्यांना फक्त एक त्यांचं म्हणणं नारायणाला असं होतं, नारायणा फक्त एकदाच दर्शन दे मला, बस दर्शन होतं हा माझा अनुभव आहे, हे सांगण्यापुरतं मला तू दर्शन दे, त्यानंतर मला कधी देऊ नकोस. आणि जेव्हा जेव्हा दर्शन झालं तेव्हा तेव्हा ते म्हणाले, नारायणा तू का कष्ट घेतोस, माझ्यासारख्या एकशी जीवाला पुन्हा पुन्हा का दर्शन देतोस, माझी बिलकुल अपेक्षा नाही, कारण तुला त्रास व्हावा असं मला वाटत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला तू येऊन नारायणा हे सांगावंस, याचं मला दुःखही होतं आणि मला आनंदही होतं की तुझं दर्शन झालं म्हणून. आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी अप्पांना दिवस समजला. त्या दिवशी नारायणाच्या संदेशाने ते अत्यंत शांत, तृप्त आणि कृतार्थ झाले. अप्पांनी या सर्वांच्या ठिकाणी, मी त्या सर्व लोक तिथे असताना हे जे भाव आहेत त्या भावांचं अगदी हलकंसं प्रकटन त्यांनी केलं. आणि ते सुद्धा कुठे केलं, उमानंदांच्या पत्रामध्ये केलंय. दिन गुरुपूर्णिमा को ही निश्चित हुआ था, जिस दिन गुरुपूर्णिमा थी उसी दिन वो निश्चित हुआ था, लेकिन परिवारजनों की भावना जानते हुए प्रकट नहीं किया. पण परिवारातले लोक जे आहेत त्यांना ते सहन झालं नसतं. इतकं अत्यंतिक प्रेम माझ्यावर करतात, तर त्यांना सहन होणार नाही म्हणून मी ते पुन्हा बोलून दाखवलं नाही किंवा माझ्याकडून ते प्रकट केलं नाही. मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे घडलं ते लोकांना सांगितलं नाही. म्हणजे सगळा शिष्य परिवार गुरुपौर्णिमेचा उत्सव करून उत्तरकाशी सोडून खाली आला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आला. आता याच्या पुढे मधला काळ होता, कारण गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढी पौर्णिमा, आणि त्यानंतर हा जो येणारा काळ आहे तो पुढे आहे. तर स्वामीजी नेहमी गप्प बसत असत.
आरामात पडलेले असत, शांत असत, कुठली ना कुठली तरी सीडी ऐकत असत, क्वचित त्यांच्या पोवाड्याची ऐकत असत, क्वचित त्यांना आवडणाऱ्या बाकीच्या नुसतं नारायण नारायण म्हटलेलं नामधून ऐकत असत. अशा प्रकारे त्यांचं रोजचा जो दिनक्रम होता त्यामध्ये अन्य कशाचा अंतर्भाव आता त्यांनी ठेवला ना. अत्यंत शांतपणाने ते पडलेले काही ऐकतायत, काही स्मरण करतायत, असेच असं. आप्पांनी एके दिवशी संध्याकाळी सांगितलं विसोबाला, बोललं, विसोबा, त्या ब्रह्मकर्माची पोथी मात्र तू अगदी नीट वाचत जा, हळूहळू करून ती पाठ कर. आणि मी आता तुला सांगितलं आहे त्याप्रमाणे आता तू तुझ्या खोलीत जा, कल्याणीला तिच्या खोलीत बसू दे. मी पाठाच्या वेळी दरवाजा उघडेन. म्हणजे रात्री 9 वाजता सगळ्यांना सामान्यपणे जो पाठ म्हटला जातो सगळ्यांनी मिळून, तर तो पाठ म्हणण्याची वेळ गोरट्याची 9 वाजताची आहे, इकडचीही 9 वाजताची आहे. आणि त्यांनी आपली खोलीचं दार लावून घेतलं, बंद करून घेतलं. आणि काय काय गोष्टी काढून ठेवल्या. संस्कृत पाठशाळेतल्या लोकांना द्यायची पुस्तकं, कुणाकुणाला द्यायच्या वस्तू, पुष्कळ पिशव्या तयार केल्या. आणि पाठ झाल्यानंतर स्वामीजींना भेटायला गेले आणि त्यांना म्हणाले, स्वामीजी आप बैठिए, मैं आपसे कुछ कहने के लिए आया हूँ, ये बंद लिफाफा रख लीजिए. अप्पांनी त्यात काही पैसे ठेवले होते बहुतेक, आणि तो बंद करून ठेवला होता. आणि ते स्वामीजींना त्यांनी आपल्याकडून अर्पण केलं. स्वामीजी ध्यान में ध्यान से सुनना, मैं जल्द ही शरीर छोड़ने वाला हूँ. जिस दिन मैं गंगा जी नहाने जाऊंगा और कमरे में नारायण के सामने बैठूंगा, शायद आपको लगेगा कि मैं होश खो गया, मगर आप कुछ भी नहीं करना, ना डॉक्टर को बुलाना, ना कुछ दवा देने का प्रयास करना. मेरा देह गंगा जी में विसर्जित करने के पश्चात महाराष्ट्र में मेरे देह छोड़ने की खबर देना. बाद में विसोबा, कल्याणी और भारती, उन तीनों को नीचे भेज देना. ठीक है, मैं निकलता हूँ. असं म्हणून स्वामीजी निघाले. ते आमच्या उमानंद स्वामींना आप्पा काय बोलतायत, आधी काय बोलले हेही कळलं नाही. मी निघालो म्हटलं, हेही सगळं इतकं त्यांच्या डोक्यावरती सुन्न करणारं होतं. मैं अब ज्यादा दिन नहीं रहूंगा म्हटल्याबरोबरच त्यांचं मन अत्यंत विषण्ण झालं होतं. तोवर आप्पा पायऱ्या उतरून आपल्या खोलीमध्ये जाऊन पोहोचले होते. त्या रात्री आप्पांनी आपल्या खोलीचा दरवाजा लवकरच बंद करून घेतला. ज्या लोकांकरता त्यांना पत्र लिहायची होती त्या लोकांची त्यांनी पत्र लिहिली. तो दिवस नवमीचा होता. आपलं आपलं काम सुरू होतं. त्यांच्या त्यांच्या योजनेप्रमाणे त्यांचा व्यवहार चालू होता. दुसरा दिवस उजाडला आणि योगायोगाने संध्याकाळच्या जेवणानंतर आपण म्हणाले, इथे बसा, कल्याणी, विसोबा, आपण बोलत बसू, मी पडून ऐकतो, मला बरं वाटतंय. ठीक आहे. आपणच्या बोलण्यामध्ये काही विषय निघाला आणि त्यामध्ये त्यांचं गीतेच्या 18व्या अध्यायावरचं जे जीवन साधना म्हणून भाष्य आहे त्या भाष्याच्या ग्रंथातला काही विषय समोर आला. आणि त्या विषयाचं सूत्र धरून कल्याणीने आप्पांना विचारलं की आप्पा, उदानवायूचं जर इतकं महत्त्व आहे, या ग्रंथात तुम्ही स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे, तर योगमार्गात त्याचा किंवा त्याचं जे महात्म्य आहे उदानवायूचं, त्याचा उल्लेख योगमार्गात का नाही? योगमार्गात फक्त प्राणायाम किंवा प्राण आणि अपान यांचाच उल्लेख केला जातो, असं का बरं? त्यावर आप्पांनी सांगितलं की जीवन साधना पुस्तकातला तो संदर्भ मला वाचून दाखव. तो असा की बोलण्याप्रमाणेच प्रयत्न, ऊर्जा, यत्न, वर्ण आणि स्मृती ही कार्ये उदानवायूची आहेत. तेव्हा प्रयत्न, बल, स्मृती, उत्साह या गोष्टी टिकून राहाव्यात, त्यासाठी लागणारी शक्ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावी असे वाटत असेल तर वाणी वाटे वाया जाणारे उदानाचे सामर्थ्य राखून ठेवणे आवश्यक आहे. त्यावर सौ कल्याणी म्हणाली, आप्पा, प्रयत्न, उदानाची शक्ती किंवा पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावी असं जर वाटत असेल तर म्हणाले, वाणी वाटे वाया जाणारं उदानाचं सामर्थ्य जे राखून ठेवलंय हाच योगमार्गाचा पाय आहे.
आधी मौन हाच योगमार्गाचा पाय आहे. त्यावर कल्याणी म्हणाली, अप्पा प्रयत्न, ऊर्जा, बल हा तर प्राणापानाच्या जयाने होतो. योगी समाधी घेतो तर तो प्राणापानावरती. अप्पा त्यावर उसळून म्हणाले, तर भक्त समाधी घेतोच. ती म्हणाली, आम्ही ऐकलंच नाही. योगी समाधी घेतो हे माहिती आहे, पण भक्त समाधी घेतो हे माहीत नाही. म्हणाले, फक्त योगमार्गीच समाधी घेतो आणि भक्ताची समाधी यात भेद आहे. म्हणाले, असं का वाटलं की फक्त योगमार्गीच समाधी घेतात? नाही म्हणाले, भक्तसुद्धा समाधी घेतो आणि त्या दोघांच्या मध्ये, त्या समाधीमध्ये भेद आहे. योग्याच्या समाधीचा संबंध प्राणाशी आहे, तर भक्ताच्या समाधीचा संबंध उदानाशी आहे. भक्त देहामध्येच अंतरात्म्यात आपले जीव चैतन्य विसर्जित करतो. त्याचा संबंध देहाशी नाही, अंतरात्म्याशी आहे. म्हणजे भक्ताचा देह निसर्गवशात यथावकाश पडतो. इतके महत्त्व योग्याच्या समाधीत असते, ते भक्ताच्या समाधीत नसते. देहाचे महत्त्व जे योगाच्या समाधीत असते, तसे भक्ताच्या समाधीत नसते. भक्ताचा देह निसर्गवशात यथावकाश पडतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की योगी प्राण आणि अपान यांच्या साह्याने देहाचा त्याग करतो, तर भक्ताला मात्र तो आपलं जे जीव चैतन्य आहे, ते हृदयस्थ जो परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी विसर्जित करतो आणि देह जो आहे तो यथावकाश पडतो. म्हणजे ज्यावेळी त्या देहाचं काय प्रारब्ध असेल, त्या देहाची एकूण चक्राकार गती असेल किंवा त्याचं प्राकृतिक पातळीवरचं जे प्राबल्य असेल, काही असेल, पण ते सगळंच्या सगळं ज्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे त्या प्रमाणात ते सगळं घडतं. असं अप्पांनी सांगितलं की देहाचे महत्त्व योग्याच्या समाधीत असते, तसे भक्ताच्या समाधीत नसते. भक्ताच्या बाबतीत त्याचं अंतःकरण हाच विषय महत्त्वाचा असतो. असं बोलून अप्पांनी उदान वायूचे कार्य सांगणारं वचन कल्याणीला लिहून घेण्यास सांगितले. उदानो बलवर्ण स्मृती क्रिया अष्टांग हृदयात वचन आहे आणि ते वचन त्यांनी तिला सांगितलं. म्हणाले, दुपारी 3 वाजल्यापासून इतक्या छान आनंदात गप्पा झाल्या आहेत, आता छान तुम्ही तुमच्या खोलीमध्ये जा. तेव्हा या लोकांना वाटलं की अप्पा तुम्हाला पाणी देऊ का, गंगाजल घेता का? कारण त्यांनी काय केलं होतं, गोकुळाष्टमीच्या दिवशी उपवास केला, नवमीच्या दिवशी गोकुळाष्टमीचं पारणं केलं. त्यांचं नशीब इतकं चांगलं की 2 नवमी आल्या. त्यामुळे गोकुळाष्टमीचं पारणंही झालं आणि जी दुसरी नवमी आली, पुढची नवमी, त्या नवमीपासून त्यांनी स्वतः अनशन फक्त जलावर राहायचं ठरवलं. काहीही अन्नाचा शिजलेला नाही, कच्च्या नाही, कोणत्याच नाही, कशाचाच त्यांनी स्वीकार केला नाही. नवमी, दशमी आणि एकादशी असे 3 दिवस ते पूर्ण उपवासी राहिले. आता म्हणाले, अप्पांच्या खाण्यापिण्याचा प्रश्न नाही, ते तर गंगाजलावर आहेत. गंगेवर जायचं आहे, स्नान करायचं आहे. आता उद्याला एकादशी आहे, तर त्यांनी विसोबाला सांगितलं, अरे विसोबा, तू स्नानाला यायला तयार आहेस का? हो म्हणाले, येतो. हो म्हणाले, सकाळी ये स्नानाला, 9:30 वाजता मी बरोबर तयार आहे. विसोबाई तयार झाला. 9:30 वाजता गंगेवर जायचं आहे, मी तुला हाक मारीन म्हणाले. अप्पांनी समोर लावलेलं जे सप्तर्षींचं आमच्या परंपरेतलं एक चित्र आहे ते, तर त्या छायाचित्रामधल्या नारायणाच्या चित्राकडे पाहिलं, हात उंचावून बोटांनी निर्देश केला आणि ते कल्याणीला म्हणाले, आपण सर्वजण या केंद्राशी बांधलेले आहोत. ज्याचं काम संपलं तो निघतो आणि नारायण त्याला जवळ करतो, पण तोपर्यंत प्रत्येकाने आपलं कर्तव्य मात्र चोख बजावलं पाहिजे. त्यातच आपलं कल्याण आहे, हे लक्षात ठेवायचं. बोलता बोलताच ते नारायणाच्या स्मृतीमध्ये हरवून गेले. पहाटे उठले. ते त्यांचं काय आवरत होते माहीत नाही, पण त्यांनी पहाटे उठून एक कविता लिहून ठेवली आणि ती जी कविता आहे, ती कविता सगळ्यांच्याकरता निरोपाची कविता आहे. आणि त्या कवितेत त्यांनी म्हटलं, आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा. संत तुकाराम महाराजांचं जे वचन आहे, त्याच वचनाला सुरुवातीला घेऊन ते म्हणतात, संत तुकोबा बोलती
त्याची येणार प्रचिती. माझी साक्षी ठेवून तुम्हा संता, देह सोडितो हा आता. देह झाला व्याधी क्षीण, गळून पडे पिकले पान. त्याचे दुःख ना करावे, हा तो निसर्ग जाणावे. मी म्हणजे ना शरीर, मी मद ग्रंथांचा संभार. त्याचे वाचन चिंतन, यथाशक्ती आचरण. हीच गुरुपूजा खरी, नीट धरावे अंतरी. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा. आयुष्यभर मी जे करत राहिलो त्याचा सार्थकाचा आजचा दिवस आलाय. तुकाराम महाराज म्हणतात तसं, याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणाले भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. वरदहस्त उभारून पालवितो नारायण. प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून राहे तेथे दृष्टी. उत्कंठेचा दाटे भाव, ओढ घेई तेथे जीव. नारायणा पायी मिठी, वरदानंद दे शेवटी. बोला जय जय नारायण, हरितो तो साराशीण. त्यांनी आम्हाला मंत्र पण सांगितला. जाता येता उठता बसता भगवंताचं जे नाम घ्यायचं आहे त्या नामाचा मंत्र कोणता, तोही त्यांनी सांगितला. आणि ते म्हणाले की जय जय नारायण म्हणा. म्हणजे आम्ही सांप्रदायिकांनी जर कायम मुखामध्ये जय जय नारायण जय जय नारायण हा अष्टाक्षरीचा मंत्र ठेवला तर आमचा हरितो तो साराशीण. त्यात कल्याण कसं आहे ते त्यांनी सांगितलं आहे. आणि हे वचन लिहून ठेवलं आहे. त्यांचं अंथरूण होतं, त्या असा ओटा होता, म्हणजे त्या ओट्यावर ते झोपत असत. तिथे घोंगडं घातलेलं असे, उशी होती, त्या उशीवरती त्यांनी ह्या लिहिलेला कागद आहे तो एका पॅडवर ठेवून दिला. त्याच्यावर सुंदर असं कैलासासारखा दिसणारा दगड त्याच्यावर ठेवला आणि तो उडून जाऊ नये म्हणून ठेवला होता. आणि ते देहत्यागाच्या वेळी त्यांना तुकाराम महाराजांची आठवण इतक्या तीव्रतेने झाली होती. दोघांनीही लोकांच्या साक्षीने देहत्याग केला. हे दोघांच्यातलं साम्यच आहे. म्हणाले साक्षी ठेवून तुम्हा संता, देह सोडितो हा आता. संत तुकारामांच्या प्रमाणेच धर्मरक्षा यासाठी करणे आटी आम्हासी. या भावनेने धर्माचे पाळणं करणे आम्हा पाखंड खंडन. याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे सान थोर. आयुष्यभर आम्ही एकच केलं, धर्माचं पालन करण्याचं काम करत राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात तसं आप्पांनी सुद्धा शेवटपर्यंत धर्मपालनाचंच कार्य केलं. याच्याशिवाय अन्य कशामध्ये ते रमलेच नाहीत. अन्य कोणत्याही गोष्टीला त्यांनी प्रामुख्याने प्राधान्याने काही करायचं आहे असा विषय कधी धरलाच नाही. जे म्हणून आक्षेप आरोप आहेत त्या आक्षेप आरोपांचं खंडन करत राहिले आणि वैदिक परंपरेच्या तत्वज्ञानाचं मंडन प्रतिपादन करत राहिले. नारायणाच्या संकेताप्रमाणे त्यांना एकादशीचा दिवस जाण्याचा होता. त्यांनी वेळ आणि तो दिवस पाळला आहे. मंगळवार आहे, सकाळी 9:30 वाजले आहेत. त्या स्मरणाप्रमाणे आता पुढची कार्यवाही आहे. आप्पा खोलीच्या बाहेर आले. आप्पांचे ते दर्शन अपूर्व होते. मुखावरून आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यातले भाव वर्णनात येत होते. देह गंगा मातेला भेटायला आतुर झाला होता. मानेनेच मी निघतो असा भाव प्रकट करून अत्यंत आनंदाने त्यांनी निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. तुमची आमुची हेची भेटी, येथून या जन्म तुटी. बस आता ह्याच्यानंतर आपण मला सगुण रूपात पाहणार नाही, कारण आता या जन्माची आमची जी ऋणानुबंधाची भेट होती ते ऋणानुबंध आता संपले. आता ह्या जगाशी माझा कोणताही संबंध राहणार नाही. आप्पा गंगा स्नानाला निघाले. त्यांच्या खोलीपासून गंगामाय 25-30 पावलावरच होती. ते गंगाजलात उतरले. गंगाजलाच्या स्पर्शाची अपूर्वाई त्यांच्या चर्येवरून ओसंडून वाहत होती. जणू ते गंगाजलाला स्पर्श करत होते, आलिंगित होते आणि जणू काय हा अनुभव प्रथमच होता. वरून पाऊस कोसळत होता. हवेत प्रचंड गारवा होता. गंगाजल अतिशय थंड होतं. तरीसुद्धा
ती अतिशीतल गंगामाई, वेगाने वाहणारी गंगामाई आप्पांना कशाचीच जाणीव नव्हती. त्यांनी प्रसन्नपणे उल्हासित होऊन गंगेत 3 वेळा डुबी घेतली. अंगावरची छाटी गंगाजलावर सोडून दिली. कौपीन तेवढे देहावर ठेवले. खोलीकडे येताना अंगावर पंचा वेढून आले. त्यांची भव्य तेजस्वी मूर्ती दारातून प्रवेश करती झाली. त्यांना लौकिकाचे भान नव्हते. ते आत आले. त्यांनी नारायणाच्या समोर पाट होता तो उचलला, तिथे दर्भासन घातलं आणि गंगामाईच्या जलस्पर्शानेही त्यांचं समाधान झालं नाही म्हणून की काय, गंगोत्रीचं जल, गोमुखाचं जल जे तिथे खोलीमध्ये साठवून ठेवलेलं होतं, त्याही जलाचे जे कॅन होते ते त्यांनी काढले. अंगावरती ते सगळं जल घेतलं आणि आपादमस्तक गंगाजलाने निथळत ते पद्मासन घालून दर्भासनावरती नारायणासमोर बसले. गंगोत्री इथलं जल आणि संध्या केली. गंगा किनारीच्या मृत्तिकेत तयार केलेलं भस्म ओंजळीने आपल्या अंगाला लावलं. ताम्हणामध्ये ते ठेवलं आधी आणि त्याच्यातून काढून काढून सगळ्या अंगाला ते फासत राहिले आणि सारं शरीर त्यांनी भस्माने माखून घेतलं. डाव्या हाताने शेजारी ठेवलेल्या गंगाजलाला कमंडलू आहे त्याला स्पर्श केला आणि समोर असलेल्या वरद नारायणाच्या चित्रातल्या नारायणाच्या चरणाला उजव्या हाताने स्पर्श केला. त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. तिथून त्यांचं लौकिकाशी नातं तुटलं, संपलं. ते त्या ठिकाणी जोडले गेले. त्यांनी विसोबाला गंगेवरून आंघोळ करून येताना 3 तासांनी दार उघडा असं आम्हाला सांगितलं होतं. पूजनीय आप्पा गंगेवरून येण्यापूर्वीच सौ कल्याणीने त्यांच्या खोलीत पूजनीय स्वामी उमानंदांना लिहिलेले पत्र पाहिले. पूजनीय आप्पांनी लिहिले होते, माननीय स्वामी उमानंदजी गिरी, सेवा में हृदय स्नेह से, ओम नमो नारायणाय. दिन पूर्णिमा को ही निश्चित किया था, लेकिन परिवारजनों की भावना जानते हुए प्रकट नहीं कर पाया. आपको भी नहीं कहा, कारण वही था उत्तर काशी निवास की मैंने पहले कल्पना भी नहीं की थी, परंतु आपकी आत्मीयता पूर्वक सहायता से पूरे दिन सुख संतोष से बीते. ऐसा अकारण निर्हेतुक निस्पृह तो भी उत्कट स्नेह विरला ही देखने को मिलता है. वह यहाँ अनुभव किया और कुछ लिखना आपको ठीक नहीं लगेगा. हृदगत भावना व्यक्त करना मुझे भी असंभव सा लगता है. अस्तु, सबको सप्रेम हरिस्मरण. यहाँ का सब आपका ही है, यही छोड़ने को कहता है. सौ कल्याणी, विसोबा, भारती तीनों को स्वतंत्र वाहन से यथाशीघ्र वापस भेज देना, यही बिनती वरदानंद. तिथे ठेवलेली ती चिठ्ठी पाहिली. त्यावर खाली उतरताना सामान कसे घेऊन जायचे याविषयी लिहिले होते आणि समोरच्या त्यांच्या उशीवर कवितेचा कागद दिसला आणि सौ कल्याणीला प्रसंगाची कल्पना आली. पूजनीय आप्पांना दारातून येताना पाहिल्यावर त्यांचे रूप, त्यांचा भाव बघून तिला त्यांच्याशी वेगळे काही बोलणे अप्रस्तुत वाटले. त्यावेळचे त्यांचे दर्शन म्हणजे मूर्तिमंत आत्मविश्वास आणि निरतिशय आनंद यांचे मनोहारी मिश्रण होते. तिने धीर करून विचारले, आप्पा मी आसन घालून देऊ का? पूजनीय आप्पा म्हणाले, तू आता काही करू नकोस. ती क्षणभर तेथे उभी राहिली, परंतु तेथे अधिक काळ थांबणे तिला अप्रशस्त वाटल्याने पूजनीय आप्पांच्या खोलीचा दरवाजा लोटून ती तिच्या खोलीत आली. 3 तास झाले होते. चिरंजीव विसोबा समोर आला. आप्पांची कविता पाहून मन साशंक झाल्याने पूजनीय उमानंदजींना आप्पांच्या विषयी सांगितले. त्यांनी ताबडतोब विचारले, क्या स्वामीजी गंगाजी नहाने गए थे? विसोबा म्हणाला, हो. अरे ये क्या हुआ, स्वामीजी की तो ये महासमाधी है. असे म्हणतच त्यांनी बराबर पायऱ्या उतरायला सुरुवात केली. पूजनीय स्वामीजी, विष्णुतीर्थजी, काशिकानंदजी अशी अनेक संन्यासी मंडळी आप्पांच्या खोलीत आली. आल्यानंतर आपल्या पद्धतीने त्यांनी आप्पांच्या जवळ जाऊन पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की नाडी आणि श्वसन दोन्ही चालू आहे. तो दिवस मंगळवार एकादशीचा म्हणजे 3 सप्टेंबरचा होता. आप्पांना दूरभाष करण्याचा तो दिवस होता. लोक महाराष्ट्रातून त्यांना फोन करत असत. आता आप्पांना जरी
मान्य नव्हतं की उमानंदांनी सर्व लोकांना आपल्या हा समाधीचा जो प्रसंग आहे तो सांगावा. एकदा देह गंगाजलात अर्पण केला कीच महाराष्ट्रात कळवावं की देह गंगाजलात अर्पण झाला आहे. परंतु स्वामीजींना असं वाटलं लोकांचं विलक्षण प्रेम अप्पांवर आहे आणि ते त्यांनी जवळून पाहिलेलं असल्यामुळे त्यांना योग्य वाटलं नाही. त्यांनी पूजनीय अप्पांचा मानस काय आहे याची कल्पना फोन करणाऱ्या लोकांना दिली. तसेच त्यांनी चिरंजीव महेश आणि शेखर अप्पांचे मुलगे यांनाही ते वर्तमान कळवणे योग्य वाटल्यावरून त्यांनी अगोदरच दूरध्वनी केला होता. परिवारातील सर्वांनाच ही वार्ता हा हा म्हणता समजली. श्रीमती भारती तम्मेवार ही उत्तर काशीला येण्यासाठी निघाल्याच होत्या. त्याच गाडीने श्रीमती विनायकराव त्या नांदेडहून निघाल्या होत्या. तोपर्यंत अजून येऊन पोचलेल्या नव्हत्या. तिथे अप्पांच्या जवळ फक्त विसोबा आणि कल्याणी असे दोघेच जण होते. भारती त्या दोघांच्या करता त्यांनी परत खाली उतरावं म्हणून त्यांना म्हणजे कळवून मी आता निघाली आहे अशी निघाली. पण ती निघाल्याबरोबर विनायकरावांना जो फोन मिळाला म्हणजे अप्पांचे जावई त्या विनायकराव व सौ मुक्ताही तिच्याच बरोबर निघाले. आणि मग खूप लोक नांदेड, गोरठं, परभणी, मुखेड, देगलूर, संभाजीनगर, उदगीर, पुणे, मुंबई, नागपूर खूप भागातून लोक ताबडतोब निघाले. येणाऱ्यांना विमान प्रवासाशिवाय काही पर्याय नव्हता. लोक अनेक प्रकारची दिव्य करत तिथे पोचली कारण तिकीटं तरी मिळणं सोपं आहे का. आणि त्यामुळे 4 सप्टेंबरला बुधवारी द्वादशी होती. अप्पांच्या दर्शनाकरता सतत लोक येत होते आणि अप्पांची समाधी स्थितीत आहेत ही स्थिती लोकांना दूरवर कळली. अर्थातच पंढरपूरला कळली. इंदिराबाई म्हणजे त्यांच्या पत्नी पंढरपुरामध्ये होत्या. त्यांनी पंढरपुरातील सुहासिनींची ओटी भरली. त्यांना त्यावेळी सुचेल ती दानं दिली. प्रसंग ध्यानीमनी नसताना अकस्मात आला होता. तो प्रसंग खोल आघात करणारा होता, मनाला न पेलणारा होता. त्यांच्या वयोमान परत्वे सावरणे त्यांना कठीण होते. पण घरातली वामनच्या पत्नी वगैरे अशी लोक मंडळी संगीतावाहिनी म्हणजे त्यांच्याजवळ पंढरपूरला येऊन राहिल्या आणि त्यामुळे इंदिराबाईंना भेटायला लोक येत होते. पण त्यांचं दुःख त्यांच्याच बरोबर आहे. बुधवारी रात्रभर लोक पूजनीय अप्पांच्या समोर उत्तर काशीला बसून होते. महाराष्ट्रात शेकडो लोक रात्रभर प्रवास करून येतच होते. महाराष्ट्रातनं येणाऱ्यांचा ओघ चालूच होता. म्हणजे मुंगीची या घरा कोण जाय मुळं, देखून या बुळं धावं घाली. म्हणाले मुंगीला कोण सांगतो की बाई तुझं जीवन तिथं आहे. ओढीनं ती धाव घेते. खरोखरी तिथं साखर आहे असं मुंगीला काही सांगावं लागत नाही. लोकांनी अप्पांवर फार प्रेम केलं. न कळवताही लोक अप्पांच्यावर प्रेमाने जे येत होते अक्षरशः लोंढेच्या लोंढे येत होते. 5 सप्टेंबर 2002 गुरुवारची पहाट होती. त्या दिवशी त्रयोदशी तिथी होती. पहाटे 5:10 पूजनीय अप्पा संत तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे गेले पुढे त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेता आम्ही, तुका म्हणे घालू जीवपण चिरा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. म्हणजे आता हे जीवपण आम्ही सोडून देऊन त्याला चिरा घालतो, त्याला बंद करतो, निघून जातो आता आम्ही. ज्ञानेश्वर माऊलींचा मार्ग शोधित दादा गेले. त्यांचा माग घेत जीवपणाला चिरा घालून मागला मार्ग बंद करून अप्पा माहेराला निघून गेले. हा सद्गुरूचा पोसणा पूजनीय दादांचा अनंता वरदानंद त्यांच्या चरणी लीन झाला. पूजनीय दादांनी श्री ज्ञानेश्वरांची समाधी तिथी साधली आणि पूजनीय अप्पांनी पूजनीय माऊलीला दादांना संतांना आवडणारी त्रयोदशी तिथी गमनासाठी निवडली. पूजनीय दादांच्या वचनाप्रमाणे दासगणू म्हणे घाला समचरणा मिठी. पूजनीय अप्पांनी विठ्ठलाय हिमशैलवरे स्थिताय नारायणाच्या चरणाला मिठी मारून शेवटी ही पूजनीय दादांची उक्ती अनुसरली. सद्गुरू भक्तांनी पुन्हा त्यांचं वचन शेवटीही खरं केलं. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य.
या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे आप्पांनीही आपली स्थिती वर्णन केली आहे. दिवस आज भाग्याचा, जीवनाच्या सार्थकाचा, भागीरथी करी कृपा, माझ्या पोचवी निरोपा. वरद हस्त उभारून पालवितो नारायण, प्रसन्न मुद्रा ही गोमटी, खिळून राहे तेथे दिठी. उत्कंठेचा दाटे भाव, ओढ घेई तेथे जीव. नारायणा पायी मिठी, वरदानंद दे शेवटी. बोला जय जय नारायण, हरी तो साराशीन. खरोखरीच हे सगळं जे जीवन आहे, ज्या तऱ्हेने आप्पांनी आपलं जीवन व्यतीत केलं, संत सत्पुरुष आहेत आणि त्यांच्या जीवनाचं भव्यता, त्यांच्या जीवनाचं मोठेपण, सच्चाई, अनुभूती, ईश्वर शरणता आपण काय वर्णन करावी. आप्पांच्या नारायण दर्शनाची तिथी श्रावण वद्य एकादशी आणि दासगणू महाराजांची पुण्यतिथी त्रयोदशी. पूजनीय आप्पांचं सगळंच जीवन भव्य दिव्य होतं. त्यांनी देह सोडतानाही नारायणाने तीच विशेषता कायम राखली. नारायणाच्या आदेशाप्रमाणे तो त्यांना एकादशीला घेऊन जाणार होता. तर सद्गुरुचरणी सारं जीवन समर्पित केलेल्या आप्पांना आपला देहही त्यांच्याच चरणी, त्यांच्या तिथीला समर्पित करण्याची इच्छा होती. म्हणून पूजनीय आप्पांनी श्रावण वद्य नवमीला त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या अखेरच्या पत्रात म्हटलं आहे की श्रावण वद्य एकादशी हा माझ्या दृष्टीने फार भाग्याचा दिवस आहे. नारायणाने मला या दिवशी जवळ करावे, यापेक्षा दुसरी आनंददायक गोष्ट ती कोणती. तुम्ही सर्वांनीही तसेच समजावे. याचा अर्थ एकच, प्रत्यक्ष नारायण त्यांना येऊन घेऊन गेले. संत तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे तुका झालासे संतुष्ट, घरा आले वैकुंठ पीठ. पूजनीय आप्पांनी आपल्या परमप्रिय आराध्य दैवताच्या ठिकाणी आपलं चैतन्य समर्पित केलं, पण देह मात्र सद्गुरूंच्या तिथीला समर्पित केला. दोन्ही प्रिय दैवतांच्या ठिकाणी समर्पणाची ही अलौकिक रीत स्तिमित करणारी आहे. त्यांच्या श्रेष्ठ अधिकाराचा प्रत्यय आणून देणारी आहे. पूजनीय आप्पांनी श्रावण वद्य एकादशी 1924 या तिथीला म्हणजे 3 सप्टेंबर 2002 रोजी मंगळवारी सकाळी 9:45 त्याच्या जीवनाच्या महायात्रेचे प्रस्थान ठेवले आणि त्याची सांगता श्रावण वद्य त्रयोदशीला 5 सप्टेंबरला गुरुवारी पहाटे 5:10 झाली. गुरुवारी रात्रभर लोक भजन करत होते. सगळा सोहळा योग्य तऱ्हेने पार पडावा म्हणून तिकडच्या पद्धतीप्रमाणे संन्यासांना ज्या प्रकारे संस्कार करून घाटावर नेले जाते आणि त्यांना जलसमाधी दिली जाते, त्याकरता जे सिंहासन बनवलं जातं ते सिंहासन, त्याकरताची ती बैठक पुष्कळ मोठा उपचार आहे. त्याकरताची पेटी हे सगळं बनवून झालं आणि त्यानंतर घाटाच्या दिशेने सर्व संन्यासी आणि महाराष्ट्रातून आलेले 350-400 लोक त्या महायात्रेमध्ये सामील झाले होते. घाटावर गेल्यानंतर गंगास्नान घालण्यात आलं. पंचसूक्त पवमानाच्या मंत्रोच्चाराबरोबर पंचामृताचा अभिषेक केला. पंचामृत अभिषेकानंतर शुद्धोदक स्नान घातलं. आप्पांनी न वापरलेली कावेत रंगवलेली धूत वस्त्र त्यांना नेसवली, हार घातले. वरून पाऊस पडतच होता. त्याला विलक्षण जोर होता. गंगामय्याच्या लाटा वेगावेगाने उसळत होत्या. जडू माता लेकराला कुशीत घ्यायला अधीर झाली होती. निसर्ग वर्षावाच्या रूपाने या थोर महात्म्याला अभिषेक करत होता. पूजनीय आप्पांना मोठ्या लाकडी पेटीमध्ये दर्भासनावर पद्मासनात बसवले. पूजनीय आप्पांच्या शेजारी पेटीत मोठे दगड ठेवले. पेटी गंगामाईच्या लाटांवर सार झाली की पाणी छिद्रातून आत शिरते आणि पेटी पाण्यात खाली खाली जाऊ लागते. दगडांच्या वजनामुळे पेटी झटकन तळ गाठते. पेटीच्या 6ही बाजूंना मोठी छिद्रे पाडलेली असतात. पेटी खिळे ठोकून पूर्णपणे बंदिस्त करून त्यानंतर गंगेमध्ये प्रवाहित केली जाते. ही जलसमाधी देण्याची पद्धत आहे. गंगा मातेला भेटायला जाताना पेटीचा अडसर पूजनीय आप्पांना कसा चालेल
5-25 फूटही पेटी पुढे गेली असेल नसेल, तोच पेटीचे झाकण खाडकन उघडले. पूजनीय आप्पांना गंगेने आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले आणि कुशीत घ्यावे तसे तिने आप्पांना आपल्यात सामावून घेतले. डोळ्याचे पाते लवते न लवते तो पूजनीय आप्पा गंगामातेबरोबर खाली निघून गेले आणि वेगवान प्रवाहाबरोबर लाकडी पेटी वाहत किनाऱ्याकडे आली. उमानंद विलक्षण हळवे झाले. ते म्हणाले, आज तक किसी ने सन्यासी गंगार्पण हो गया और किसी ने ऐसा तो नहीं देखा. कितने सन्यासी गए मगर ये कभी हुआ नहीं. संदूक खुल गया, ये बड़ी आश्चर्य की बात है. स्वामी जी तो कमाल के आदमी है. पूजनीय आप्पांना गंगा मातेला भेटण्याकरिता फक्त तिच्या स्पर्शासाठी पेटी हे माध्यम हवे होते. गंगेचा स्पर्श झाल्यावर पूजनीय आप्पांनी ते आवरण झटकन दूर केले आणि ते मातेच्या कुशीत विसावण्यासाठी निघून गेले. आप्पांचा हा विलक्षण मनस्वीपणा त्यांच्या स्वभावाची आणि सामर्थ्याची साक्ष देतो. आप्पा निघून गेले. सर्वांचे प्रेमाचे पाश दूर करून त्यांच्या प्रेमास्पदाला वरदनारायणाला भेटायला देह टाकून निघून गेले. अत्यंत व्याकुळ झालेले शेकडो भाविक शिष्यगण जड पावलांनी परत आले. पूजनीय आप्पांचे सगुण दर्शन आता अंतरले आहे. त्यांची प्रेमळ मूर्ती आता हृदय संपुटात जपून ठेवायची आहे. तिचे दर्शन आता अंतरंगात मिटल्या नेत्रांनी घ्यायचे आहे. ही भावना तीव्र झाली. कुणीही शोक करायचा नाही. हा पूजनीय आप्पांचा आदेश होता. हा मृत्यू नाही. हा जीवाशिवांच्या भेटीचा आनंद सोहळा आहे. श्री तुकाराम महाराज च्या म्हणण्याप्रमाणे याचसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. पूजनीय आप्पांचे हे शेवटचे सगुण दर्शन. येथेच त्यांच्या सगुण देहाने सर्वांचा निरोप घेतला. सकळ ही माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही. धर्मे तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. आता मज जाणे प्राणेश्वरासवे, मी माझी या भावे अनुसरलो. तुका म्हणे आता झाली ह्याची भेटी, उरल्या त्या गोष्टी बोलावया. भूयिष्ठांते नम उक्तिम विधेम. पूजनीय आप्पांना नमस्कार.